नमस्कार. आजच्या रेसिपीमध्ये आपण गव्हाच्या पिठाचे तोंडात टाकताच विरघळणारे लाडू बघत आहोत. त्यासाठी 2 कप मखाणे घेतलेत, म्हणजेच कमळाचे फुलं. हे शरीरासाठी खूप थंड असतात. उन्हाळ्यामध्ये खाण्यास मस्त. हे छान गॅसच्या लो हीटवर भाजून घेऊया, म्हणजे हे याचा क्रिस्पीनेस येईल, कुरकुरीत होतील. गॅसच्या लो हीटवर मस्त भाजून घ्यायचे 2 ते 3 मिनटापर्यंत. त्यानंतर ड्रायफ्रूट्स घेतले, काजू बदाम घेतले तुम्ही अजूनही याच्यामध्ये पिस्ता, अक्रोड वगैरे घेऊ शकता आपल्या आवडीनुसार. हे सुद्धा आपण भाजून घेऊया गॅसच्या लो हीटवर, याचा कच्चेपणा जाण्यासाठी. मस्त असं 2 मिनटापर्यंत भाजून घ्यायचं. हे सुद्धा भाजून कुरकुरीत होतात, चव सुद्धा छान लागते. आता हे काढून घेऊयात. आणि इथं 1 कप तूप घेतलंय मी. या तुपामध्ये 2 कप कणिक, दुसऱ्या कपाची क्लिप आली नाही इथं. 2 कप कणिक घेतली आहे. ही छान गॅसच्या लो हीटवर भाजून घेऊयात. मस्त असं गव्हाच्या पिठाचा कलर बदलेपर्यंत, लाल कलरला येईपर्यंत मस्त हे भाजत असताना गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची. थोडासा वेळ लागतो कणिक भाजायला, परंतु आपले लाडू जे आहेत ते चवीला अप्रतिम भन्नाट तयार होतात. त्यासाठी गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि हे भाजत असताना सतत हलवत राहायचं. हे अर्धा कप तूप झालं, अजून अर्धा कप तूप लागणार आहे आपल्याला. छान असं सारखं हलवायचं, म्हणजे सगळीकडे एकसारखी भाजून तयार होते. याप्रमाणे साधारण 12 ते 15 मिनटं लागतात ही कणिक भाजण्यासाठी. पण बिलकुल गॅसची फ्लेम हाय करायची नाही, लो हीटवरच भाजायचं. मस्त. ह्याच्यामध्ये प्रोटीन्स, विटॅमिन्स खूप असतात गव्हामध्ये, फायबरसुद्धा. हे पहा, इथं आपल्या कणकीचा कलर चेंज झाला. या स्टेजला येईपर्यंत मला 12 ते 15 मिनटं लागलेले आहेत. एकसारखं हलवत ही कणिक भाजून घेतली आहे मस्त. याप्रमाणे या कलरला आल्यावर, येईपर्यंत भाजल्यावर आपले लाडू खूप छान तयार होतात. चिटकत नाही खाताना टाळूला. हे आता थंड करून घेऊयात, एका ताटात काढूयात, म्हणजे छान थंड होईल. साधारण अर्धा ते पाऊण तासापर्यंत याला थंड व्हायसाठी ठेवावं लागेल. अर्ध्या तासानंतर हे आपण जे ड्राय फ्रूट्स रोस्ट करून घेतलेले आहेत ते मिक्सरला बारीक करून घेऊयात. याप्रमाणे आता हे गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करूयात सगळं.
याप्रमाणे मिक्सरला बारीक केलं की मस्त मऊसूत लाडू तयार होतात आपले। आता गूळ घेतला हा 1 आणि 1.25 कप गूळ आहे हा। चाकूने किसून घेतलाय, तुम्ही किसणीने किसू शकता। वेलची पूड अर्धा चमचा। हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं। या प्रकारे एकत्र करायचं म्हणजे सगळीकडे एकसारखं गुळाची आणि ड्रायफ्रूटची चव लागते। हे चमच्याला लागलेले याच्यामध्ये घेऊया। थोडंसं हाताने बारीक मिक्स करून घेते म्हणजे सगळीकडे एकसारखं मिक्स होईल। आता हे पुन्हा एकदा सगळं मिक्सरला बारीक करून घेऊयात। म्हणजे थोडासा गूळ जरी जाड राहिलेला असला आपला तरी तो छान बारीक होतो। हे थोडं थोडं करून सगळं मिक्सरला बारीक करून घेते मी। 2 ते 3 बॅचमध्ये काढतीये। तुम्ही मोठंही भांडं मिक्सरचं वापरू शकता। या प्रकारे तर ही दुसरी बॅच, हे सुद्धा असंच मिक्सरला बारीक करून घ्यायचं। हे आता एकत्र काढून घेऊयात। तर राहिलेलं सुद्धा एक बॅच घेऊन घेते मी, म्हणजे आपलं सगळं भाजून तयार असलेलं साहित्य छान एकत्र होते। इथं आपण सगळं मिक्सरला काढून घेतलंय, तरी सुद्धा अजून एकदा छान मिक्स करून घेऊयात म्हणजे सगळं गूळ आणि ड्रायफ्रूट्स यांचं एकत्रीकरण होईल मस्त असं। वाव, मस्त स्मूथ बॅटर तयार झालं आहे आपलं लाडू करण्यासाठी। आता याचे छान थोडं थोडं घेऊन लाडू वळूयात एकसारखे असे। पाहिजे तो आकार तुम्ही करू शकता। मी तर गोल करते। या प्रकारे हे बघा मस्त वळून तयार होतात। वरून मगज बी दिसायला छान दिसतं म्हणून असे सगळे करून घेते मी। जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। मस्त खा आणि स्वस्त राहा। धन्यवाद।